GS पेपर 1चा जर आपण विचार केला तर हिस्ट्रीमध्ये सोसायटीमध्ये खूप खोलामध्ये जाऊन प्रश्न विचारलेले आहेत. असं अज्यूम करून की मी UPSCचा अभ्यास करून बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम काढू शकेल का? जस्ट फॉर रेफरन्स की इतर राज्यांनी काय विचारलं आहे आणि आपल्याला काय विचारू शकतात यासाठी मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगतोय. ते बेस्ट एक्झाम्पल आहे. हिमाचल प्रदेशने काय केलेलं आहे, GS 1, 2, 3, 4 जे पेपर आहेत त्यातले अधिकांश प्रश्न जे आहे 90% प्रश्न मी म्हणेल की त्यांनी फक्त आणि फक्त स्टेट स्पेसिफिक विचारले. आणि काय केलेलं आहे की डिट्टो जशा तसे UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे तो जो मसाला आहे, तो जो फॅक्ट आहे, तो अभ्यास जर तुम्ही केलेला आहे. नमस्कार, डायमेन्शन IAS मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जानेवारी 2025मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि सप्टेंबरमध्ये आपण MPSCच्या प्रिलिम्सला सामोरे जाणार आहोत. बरं, जानेवारी ते सप्टेंबर हा आपला प्रवास जो आहे तो जुन्याच पद्धतीने असणार आहे, कारण प्रिलिम्सच्या पॅटर्नमध्ये अजून तरी काही बदल झालेले नाही आहे. पण सप्टेंबर नंतर जेव्हा आपण कधी मेन्सला सामोरे जाऊ, त्या मेन्समध्ये आता MPSCने खूप मोठे बदल केलेले आहेत. जे आपण अगोदर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मेन्स देत होतो, आता ती आपण सब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आपण एंट्री करत आहोत. तर सब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास कसा करायचा, त्यामध्ये कोणते कोणते प्रश्न MPSC विचारू शकते, याबद्दल आपल्याला अजून तरी काही हिंट नाही आहे. बरं, थोडीशी हिंट मिळते का यासंबंधी मी थोडासा अभ्यास केलेला आहे. आणि UPSCचा आजपर्यंतचा पॅटर्न काय होता, म्हणजे 2015च्या अगोदरचा UPSCचे प्रश्न विचारायची पद्धत काय होती, 2015 नंतर UPSCने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे, आणि अलीकडेच काही राज्यांनी UPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तो पॅटर्न अवलंबला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जी मोठी मोठी राज्य आपण घेऊ, त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, जम्मू काश्मीर आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, पंजाब आहे आणि ओडिशा आहे. स्टेट सर्व्हिसेसनी जे काही एक्झाम घेतलेली आहेत त्याच्या मेन्सच्या पॅटर्नचा मी थोडासा अभ्यास केलेला आहे आणि त्यामधून काही आपल्याला हिंट मिळते का हे मी बघितलं आहे आणि मी तुम्हाला ते शेअर करणार आहे. बरं, MPSCचा 2011चा जो पॅटर्न होता किंवा 2011च्या अगोदरचा जो पॅटर्न होता त्यामध्ये ते डिस्क्रिप्टिव्ह होतं. तर त्यातून आपल्याला काही हिंट मिळते का की 2011च्या अगोदरच्या पेपरचा आपण जर अभ्यास केला तर 2025च्या पेपरला आपण समोर जाऊ शकू का, त्यामधून आपल्याला काही मदत होईल का, या अंगाने मी थोडासा अभ्यास केलेला आहे, तो मी तुमच्या पुढं मांडणार आहे. प्रमुख राज्यांपैकी पहिल्यांदा आपण राजस्थान हे राज्य बघू. राजस्थानमध्ये कसल्या प्रकारचे प्रश्न विचारलेत बघा. अलीकडेच हू वर द ड्योढीदार, ड्योढीदार हे कोण असतात असा प्रश्न विचारलेला आहे. 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. ऑब्व्हियसली MPSCला आता ते 10 मार्काचे प्रश्न असणार आहेत किंवा 15 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. पण राजस्थान स्पेसिफिक जी माहिती आहे ती विचारलेली आहे. ड्योढीदार म्हणजे कोण असतात राजस्थानमध्ये ते म्हटलं आहे. आपल्याकडे गड किल्ल्यांमध्ये आपण जेव्हा एंटर करतो तेव्हा महादरवाजा जो असतो, महादरवाजामध्ये तुम्ही आतमध्ये गेला की उजवीकडे आणि डावीकडे तर तुम्हाला एक खोलीसारखी रचना दिसते, तर त्याला आपण मराठीमध्ये आपण देवळी म्हणतो, तर राजस्थानमध्ये त्याला ड्योढी म्हणतात. तर देवळीची राखण करणारा किंवा महादरवाजाची राखण करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपल्याकडे आपण देवडीदार म्हणू शकतो आणि राजस्थानमध्ये त्याला ड्योढीदार म्हणतात. तर हा प्रश्न आलेला आहे. 2 डायलेक्ट विचारलेले आहेत. ज्या बोलीभाषा असतात राजस्थानमधल्या त्या 2 मिडल राजस्थानमधल्या 2 डायलेक्ट्सबद्दल विचारलेले आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे खानदेशी आहे, आपल्याकडे वऱ्हाडी आहे, आपल्याकडे कोकणी आहे, याबद्दल प्रश्न इन्स्पायर होऊ शकतो. 3 काठिया सिस्टम काय आहे हा UPSCचा प्रश्न आहे. इंडिगो जे मुवमेंट होतं गांधीजींनी लॉन्च केलं होतं, पहिलं मुवमेंट, चंपारणचं मुवमेंट ज्याला आपण म्हणू, त्या इंडिगो चंपारणच्या मुवमेंटबद्दल विचारलेलं आहे. युनिव्हर्सल प्रीस्टहूड काय आहे हा UPSCचा प्रश्न आहे. राजस्थानी लिटरेचरमध्ये वाद आणि वचनिका हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. वाद काय आहे, वचनिका काय, जसं आपल्याकडे अभंग वगैरे असतात किंवा तिथल्या संतांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यासंबंधी प्रश्न विचारले आहे. बरं, हे सांगायचा क्रक्स एवढाच आहे की ज्या ज्या राज्यांमध्ये संस्कृती आहे, डेव्हलप संस्कृती आहे आणि हिस्टॉरिकल कॉन्ट्रीब्युशन वगैरे आहे, त्या त्या राज्यांमधल्या पर्टिक्युलरली GS पेपर 1चा जर आपण विचार केला तर हिस्ट्रीमध्ये सोसायटीमध्ये खूप खोलामध्ये जाऊन प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे राज्यांची संस्कृती, राज्यांचा समाज याची काही वैशिष्ट्य आहे, त्या त्या राज्यांना त्या गोष्टींचा गर्व आहे आणि आवर्जून त्याबद्दल हे प्रश्न विचारले जात आहेत. भारत छोडो आंदोलन विचारलेलं आहे, UPSCवाला पॅटर्न आहे. बट इट रिलेशन विथ जयपूर प्रिन्सली स्टेट्स, जयपूरचं जे संस्थान आहे त्याचं योगदान काय आहे भारत छोडो आंदोलनामध्ये ते विचारलं आहे. जसं आपल्याकडे सातारा संस्थान आहे, सातारा संस्थान, क्रांतिसिंह नाना पाटील 1942 आंदोलन, त्यांचं योगदान काय आहे, हा प्रश्न इन्स्पायर होऊ शकतो. नयनार आणि अलवार संतांविषयी विचारलेला आहे. भक्ती मुवमेंट जे आहे, आपल्याकडे भक्ती मुवमेंटचा मोठा वारसा आहे. नामदेवापासून तुकाराम महाराजांपर्यंत आपण कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, पूर्ण भारताला, हिंदुस्थानाला, जगाला दिलेलं आहे. त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. रजाकार आणि हैदराबाद स्टेट्स, हैदराबाद त्याच्याबद्दल प्रश्न विचारला आहे. बरं, एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, 10 मार्कसाठी विचारला होता. त्यांनी म्हटलं होतं की सन टेम्पल्स ऑफ राजस्थान, राजस्थानमधले जे सूर्य मंदिर आहेत त्याच्याबद्दल विचारलं आहे. तसंच महाराष्ट्रामधले जे काही मंदिर आहेत त्यांचं काही वैशिष्ट्य आहे, विविधता आहे. आपल्याकडे हेमाडपंथी आर्किटेक्चर फेमस आहे. आपण कोल्हापूरचं अंबाबाई टेम्पल बघितलं, महाबळेश्वरचं कृष्णाबाई टेम्पल वगैरे बघितलं मंदिर, तर ते हेमाडपंथी आर्किटेक्चरचं आहे. तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कंटिन्युटी ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन विचारलेलं आहे, म्हणजे भारतीय संस्कृती जी आहे त्यामध्ये एक सातत्य आहे. अगदी पॅलिओलिथिक काळापासून तुम्ही आजपर्यंत आला तर भारतीय सभ्यतेमध्ये, संस्कृतीमध्ये कुठेही खंड पडले नाही आहे, एक सातत्य आहे. बरं, याच्या तुलनेमध्ये इतर देशांमधले जे काही संस्कृती होत्या त्यामध्ये खंड पडलेला आहे, ॲब्रप्ट डिस्रप्शन आलेलं
विचारलेला आहे आणि त्याच्यापासून भारताचं काहीतरी वेगळेपण आहे, त्यामुळे हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मौर्यन पिलर्सबद्दल विचारलेला आहे, ते तुम्ही UPSCचा अभ्यास करून सुद्धा लिहू शकता. मात्र हा जो प्रश्न आहे सन टेम्पल ऑफ राजस्थान, यासाठी तुम्ही UPSCचा अभ्यास करून तुम्हाला चालणार नाही, तर सन टेम्पल्स जे राजस्थानचे आहेत त्याबद्दल खूप खोलामध्ये जाऊन अभ्यास करणं अपेक्षित आहे. बरं, राजस्थानबद्दल जर कन्क्लूड करायचं झालं तर त्यांनी फक्त आणि फक्त इतिहासाबद्दले जे प्रश्न आहे ते स्टेट स्पेसिफिक विचारलेले आहे. बाकी सोसायटीचे प्रश्न आहे, जॉग्रफीचे जे प्रश्न आहे ते UPSCचाच पॅटर्न आहे. त्यामुळं हिस्ट्रीवाला जो सेक्शन आहे, कमीत कमी राजस्थानमधले जे मुलं आहेत त्यांनी प्रिपेअर करताना तरी पर्टिक्युलरली स्टेटची हिस्ट्री खूप खोलामध्ये जाऊन प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कमिंग टू उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधला बघा, वैदिक लिटरेचरबद्दल विचारलेला आहे, सेम आपला UPSCवाला प्रश्न आहे. सय्यद अहमद खान आणि त्यांचं योगदान काय आहे आधुनिक शिक्षणामध्ये ते विचारलेलं आहे. सरदार पटेलांचं योगदान विचारलेलं आहे. राष्ट्रीय एकात्मीकरण, त्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट ॲज कॉज ऑफ पॉवर्टी सोसायटीमधला प्रश्न विचारला आहे. बेरोजगारी हे जे आहे दारिद्र्याचं मूळ कारण आहे त्यावर विचारलं आहे. रोहिंग्या रेफ्युजी इन साऊथ एशिया, GS पेपर 1मध्ये हा विचारलेला आहे, सोसायटीमधला प्रश्न आहे. रोहिंग्या रेफ्युजीज इन साऊथ एशियामधला विचारलं आहे. अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारने जे कोणी इलिगली उत्तर प्रदेशमध्ये वगैरे राहत आहेत त्यांच्याबद्दल कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे हा प्रश्न इन्स्पायर झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या समस्या आहे का पर्टिक्युलरली, ते तुम्हाला शोधून काढावं लागेल. आणि अलीकडेच आता बांगलादेशी विरुद्ध कारवाया वगैरे सुरू आहेत, तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याकडे सुद्धा येऊ शकतो, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. अर्बनायझेशन लीड्स टू डेव्हलपमेंट और डिवास्टेशन इन सोसायटी, कॉमन UPSCवाला प्रश्न आहे. शहरीकरण झाल्यामुळं विकास होतो की अधोगती होते समाजाची, ते विचारलेलं आहे. GS पेपर 2मध्ये बघा, त्यांनी अधिकांश जे प्रश्न आहेत ते UPSC पॅटर्नचे आहेत. त्यांनी ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम, न्यायिक सक्रियता ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याबद्दल विचारले. ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, बचत गट, बिमस्टेक, इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये विचारलं आहे. क्वाड आणि भारत संबंध वगैरे. ऑब्व्हियसली फॉरेन रिलेशन्सवर जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा ते राज्य स्पेसिफिक काय विचारणार नाही. हां, जर एखाद्या कोणत्या देशाने पर्टिक्युलरली एका राज्यामध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये केली असेल तर त्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की सेमीकंडक्टर प्लांट्स, रिफायनरीज वगैरे महाराष्ट्रामध्ये होऊ घातली आहे, तर त्याबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित आहे की त्या देशांचे संबंध कसे आहे, भारताशी संबंध कसे आहे आणि त्याचा परिणाम जो आहे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थकारणावर वगैरे, समाजावर, रोजगारावर कशा प्रकारे होऊ शकतो. इव्हन इकॉलॉजिकल, त्याचे पर्यावरणीय इम्प्लिकेशन्स काय काय असू शकतात असं विचारलं जाऊ शकतं. GS 4 जो होता एथिक्सचा पेपर उत्तर प्रदेशचा होता. खूपच शॉर्टमधल्या केस स्टडीज होत्या, अगदी 5-6 ओळींमध्ये त्यांनी केस स्टडीज आटोपलेल्या आहे आणि त्याचं तुम्हाला विश्लेषण करायला त्यांनी सांगितलेलं आहे. UPSCमध्ये तुम्ही बघा की केस स्टडीज असतात, कधी कधी 2-2 पॅराग्राफ असतात, कधी कधी अख्खं पान भरून ते केस स्टडीज देत असतात, तर खूप वेळ लागतो वाचायला. मात्र उत्तर प्रदेशचा जो एथिक्सचा पेपर होता त्यामध्ये त्यांनी खूप शॉर्ट केस स्टडीज विचारलेले आहे. GS पेपर 5 जो आहे पर्टिक्युलरली त्यांचा इज डेडिकेटेड टू उत्तर प्रदेश ओनली. त्यांनी फक्त आणि फक्त उत्तर प्रदेशशी संबंधितच प्रश्न विचारलेले आहेत. यामधला एक प्रश्न असा होता की ॲडव्होकेट जनरल जे आहे यांची नियुक्ती कोणत्या प्रकारे होत असते. आता ते जशी उत्तर प्रदेशमध्ये होत असते तशी महाराष्ट्रामध्ये पण होत असते, पण त्यांनी पर्टिक्युलरली उत्तर प्रदेश विचारलेलं आहे. हा आपण UPSCच्या नॉलेज बेसवर हा प्रश्न आपण सोडू शकतो. रोल ऑफ रिजनल पार्टीज, तिथल्या ज्या काही स्थानिक पार्टीज आहेत, पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ग्रामपंचायतचं फंक्शनिंग, ग्रामपंचायत कशाप्रकारे कार्य करतात उत्तर प्रदेशमध्ये, ते विचारलेलं आहे. सिक्युरिटी चॅलेंजेसबद्दल विचारलेलं आहे पर्टिक्युलरली इन उत्तर प्रदेश. आग्रा मॉन्युमेंट्सबद्दल विचारलेलं आहे. आग्र्यामधल्या जे काही ताजमहल सोडून इतरही काही वास्तू आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, कारण हा पूर्ण आग्राबद्दल विचारलेला प्रश्न आहे, फक्त ताजमहलबद्दल त्यांनी विचारलेलं नाही आहे. आग्रा, फतेपूर सिक्री, अकबरचा मौसोलियम वगैरे त्याबद्दल तुम्हाला इथं लिहिणं अपेक्षित आहे. रोल ऑफ उत्तर प्रदेश इन नॉन कोऑपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ जी होती त्याचा त्यामध्ये उत्तर प्रदेशने काय योगदान दिलेलं आहे हा प्रश्न आलेला आहे. लँड रिफॉर्म्स, भूमी सुधारणा ज्या काही उत्तर प्रदेशमध्ये झाल्या त्या विचारलेल्या आहेत. तर सांगायचं हेच आहे की ह्यातला पेपर 5 आणि पेपर 6 जो आहे उत्तर प्रदेशमधला, इट इज एक्सक्लुझिव्हली डेडिकेटेड टू उत्तर प्रदेश. फक्त आणि फक्त उत्तर प्रदेश संबंधीच त्यांनी माहिती विचारलेली आहे. उत्तर प्रदेशचा इतिहास, उत्तर प्रदेशचा भूगोल, उत्तर प्रदेशचं अर्थकारण, उत्तर प्रदेशचं राजकारण आणि उत्तर प्रदेश सरकारने जे काही महत्त्वाच्या योजना वगैरे राबवलेल्या आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. बट अगोदरचे जे काही GS 1, 2, 3, 4 हे जे पेपर आहेत यामध्ये UPSC आणि उत्तर प्रदेश थोडंसं मिक्स आहे. पर्टिक्युलरली इतिहासाचे प्रश्न काहीशे वेगळे आहेत, बाकीचं सर्व समान आहे. बिहारचा पॅटर्न बघा काय आहे त्यामध्ये. बिहारमध्ये मौर्याबद्दल विचारलेलं आहे. संथाल रिबेलियनबद्दल विचारलेलं आहे. चंपारण सत्याग्रह अपेक्षित आहे की गांधीजींच्या चळवळींची सुरुवातच चंपारणमधून झाली होती आणि त्यानंतरच ते एक नेता या रूपाने भारतामध्ये उदयास आले होते, तर ते चंपारणचं महत्त्व आहे. तसंच गांधीजींचं महाराष्ट्रामध्ये जे काही योगदान आहे, गांधीजींनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या चळवळींचं नेतृत्व वगैरे केलं तर त्याबद्दल विचारलं जाऊ शकते. जर MPSCमध्ये सांगायचं झालं तर एक प्रश्न सेवाग्राम आश्रमातून त्यांनी काय काय योगदान दिलं राष्ट्रीय चळवळीला, याच्यावर प्रश्न अपेक्षित आहेत. जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा या दृष्टीनं आपल्याला बघावं लागेल, कारण हे जे राज्यांनी जे प्रश्न फ्रेम केलेले आहेत त्याबद्दल त्या राज्याने वैशिष्ट्य काय आहे, त्या राज्याने असं काय जगावेगळं काय दिलेलं आहे देशाला, त्यावर अधिकाधिक प्रश्न हे जे आहे आपल्याला बघायला मिळत आहेत.
मणिपूर क्रायसिसवर विचारलेला आहे, इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये G20 बद्दल विचारलेलं आहे, नवीन क्रिमिनल लॉज जे आलेले आहेत त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. सोसायटीमध्ये बघा त्यांनी शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब ज्या बिहारमधल्या आहेत त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. भारतामधल्या विचारलेलं नाही आहे. आपण जेव्हा अभ्यास करत असतो UPSCचा तेव्हा आपण पूर्ण भारत देशाचा अभ्यास करत असतो. शेड्यूल कास्टच्या समस्या काय आहे, शेड्यूल ट्राईबच्या काय आहे, पण यांनी पर्टिक्युलरली बिहारमधल्या विचारल्या आहेत. म्हणजे तुम्हाला बिहारमधल्या ज्या शेड्यूल कास्टच्या काही जाती जमाती वगैरे आहे, शेड्यूल ट्राईबमधल्या जमाती आहेत त्याच्याबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये धोबी जी जात आहे ती OBCमध्ये आहे, मात्र उत्तर प्रदेशमध्ये ती शेड्यूल्ड कास्टमध्ये आहे. तर हे सगळे छोटे छोटे मायन्यूट डिफरन्सेस वगैरे आहे. स्टेट स्पेसिफिक महाराष्ट्राचा जेव्हा आपण अभ्यास करूया तेव्हा आपल्याला ते बघावं लागेल की महाराष्ट्राच्या जे जातीय संरचना वगैरे आहे त्याचं वेगळेपण वगैरे काय काय इतर राज्यांपेक्षा, कारण हे जे काही पर्टिक्युलर फीचर्स आहेत ते युनिक आहे प्रत्येक राज्याला आणि त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ बिहार विचारलेलं आहे. बिहारचे वेगळे वेगळे जे प्रांत आहेत त्याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे. जसं आपण भोजपूर रिजन एक मला माहिती आहे, मिथिलांचल वगैरे म्हणतात, तर हे उत्तर तराई रिजन वगैरे नेपाळची जी बाउंड्री वगैरे आहे. असं ढोबळपणाने, कारण UPSCचा अभ्यास केला आपण, UPSCचे प्लेयर आहोत, तर तेवढंच माहिती आहे मला, पण त्याच्याविषयी डिटेलमध्ये काही माहिती नाही आहे. पण असं अज्युम करून की मी UPSCचा अभ्यास करून बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम काढू शकेल का, तर याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते. कारण हा फुल प्रश्न आहे, 10-15 मार्कांसाठी विचारलेले प्रश्न आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर लिहावं लागणार आहे. क्लायमेट ऑफ बिहार, बिहारचं जे वातावरण आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ॲग्रो क्लायमॅटिक झोन्सवर सुद्धा विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तर भरपूर विविधता आहे वातावरणामध्ये, क्लायमेट्समध्ये, त्याबद्दल विचारले. कास्ट सेन्सस बिहारमध्ये जे झालं होतं त्याच्याबद्दल प्रश्न त्यांनी विचारलेला. त्याला कास्ट सेन्सस नाही म्हणता येणार, कारण सेन्सस कंडक्ट करण्याची जी जबाबदारी आहे ती फक्त केंद्र सरकारची आहे, कारण ते युनियन लिस्टमध्ये आहे. बिहारने हा जो सर्वे केला होता त्यानंतर मोठे वाद झाले होते, ती केस हायकोर्टमध्ये गेली होती, सुप्रीम कोर्टमध्ये वगैरे गेली होती, त्यामुळे हे चर्चेत होतं. आरक्षणाचा टक्का बिहार सरकारने वाढवला होता आणि त्यामुळं यावर प्रश्न हा आलेला दिसतोय. भारतामध्ये जे ट्रिकल डाऊनची जी पॉलिसी होती, असं अज्युम केलं होतं की वरून आपण कल्याणकारी योजना सोडायच्या आणि मग हळूहळू ते पाझरत जाणार आहे आणि सर्वांचं उत्थान होईल, असं जे अजम्पशन होतं त्यावर बऱ्याच वेळा चर्चा होत असते, वादामध्ये असतं ते. तर ट्रिकल डाऊनबद्दल विचारलेलं आहे की ही पॉलिसी का फेल गेली म्हणून. बॉटम अप अप्रोच आणि वरून तुम्ही काय सोडताय, तर ह्याच्या दोघांमध्ये कोणते डिफरन्सेस आहे आणि कोणता अप्रोच चांगला आहे याबद्दल विचारलं आहे. एक अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष होते, मला नाव आता नेमकं आठवत नाही, त्यांनी म्हटलं होतं की रायझिंग टाईड लिफ्ट्स ऑल द बोट. म्हणजे जेव्हा कुठे भरती येत असते समुद्राला तर सर्वच जे जहाज आहे ते वर चढले जातात. तर या प्रिन्सिपलवर ही ट्रिकल डाऊन थिअरी जी आहे ती काम करत असायची. पण ह्यामुळे व्हायचं काय की ज्या ज्या जहाजांना आपण म्हणू की छिद्र पडलेले आहेत, भोकं पडलेली आहेत, ती जहाजं बुडून जायची. तशीच काहीशी परिस्थिती भारतामधले जे गरीब वंचित वगैरे होते त्यांच्याशी झालेली आहे. 1991 नंतर जे काही रिफॉर्म्स वगैरे आणले त्याचा सर्वांना फायदा झालेला नाही आहे, काही मोजक्या लोकांना त्याचा फायदा झाला आहे. तर ही नेहमी चर्चेत असते. इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हणा, द हिंदूमध्ये म्हणा, याच्यावर आर्टिकल्स लिहिलेले असतात. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो टॅकल करणं काही अवघड नाही आहे. UPSCवाला बेसिकली प्रश्न आहे. नॅनो टेक्नॉलॉजीवाला प्रश्न आहे, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यावर जो प्रश्न आहे तो UPSC पॅटर्नचाच आहे. कमिंग टू जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये जो प्रश्न आहे हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटीवाला पेपर 1, त्यामध्ये पुरुषार्थ काय असते ते विचारलेलं आहे. ढोलावीरा जे गुजरातमधलं आपलं साईट आहे हडप्पन सिव्हिलायझेशनचं त्याच्यावर विचारलेलं आहे. आणि एक नीलमत पुराण याबद्दल काही विचारलेलं आहे. हे मला माहीत नव्हतं नीलमत पुराण काय आहे. याच्याबद्दल मी थोडंसं गुगलवर सर्च केलं, कळालं की ते 4थ्या ते 8व्या शतकामध्ये जम्मू काश्मीरमध्ये ते लिहिलं गेलं होतं. त्यामध्ये जम्मू काश्मीरचं ऐतिहासिक वर्णन, तिथली जैवविविधता काय आहे, तिथलं भूगोल काय आहे, पाऊस वगैरे या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि कल्हानाने जेव्हा राजतरंगिणी नावाचं पुस्तक लिहिलं होतं तर नीलमत पुराणाला ऐतिहासिक संदर्भ म्हणून त्यांनी वापरला होता. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एखादं कोणतं डॉक्युमेंट आहे का ज्याने आपला महाराष्ट्राचा इतिहास जो आहे डॉक्युमेंटेशन करून ठेवलेला आहे. तर त्यामध्ये मला एक आठवते की महिकावतीची बखर नावाचं एक पुस्तक आहे, जे सर्वात पहिली बखर मानली जाते आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं किंवा कोकणपट्ट्याचं जे अधिकाधिक वर्णन आपल्याला बघायला मिळतं त्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता ते UPSCमध्ये नीलमत पुराण कधी माझ्या वाचनामध्ये आलेलं नाही आहे, महिकावतीची बखर कधी वाचण्यामध्ये आलेली नाही आहे, पण मला माहिती आहे कारण मी महाराष्ट्रातला आहे. पण त्याच्यावर जाऊन मला अजून थोडासा अभ्यास करणं अजून अपेक्षित आहे. वेदांग आणि वैदिक लिटरेचर हा जो प्रश्न आहे तुम्ही UPSCच्या नॉलेजवर लिहू शकताय. अरुण असफ अली यांचं योगदान काय आहे ते विचारलं आहे. अँग्लो सिख वॉर आणि जम्मू काश्मीरचा काय संबंध आहे. अँग्लो सिख वॉर जे 2 युद्ध झाले होते शिखांमध्ये आणि इंग्रजांमध्ये 1848 पर्यंत, त्या 2 युद्धांचा जम्मू काश्मीरवर काय परिणाम झाला होता ते विचारलेलं आहे. डेड झोनचा प्रश्न आहे. UPSCचा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे सेम जशाच तसा त्यांनी रिपीट केलेला आहे. समुद्रामध्ये जे काही भाग असतात, विशिष्ट भाग ज्यामध्ये आता प्रोडक्टिव्हिटी बिलकुल 0 झालेली आहे, तिकडे फायटोप्लॅन्क्टॉन, सूक्ष्म जीवजंतू वगैरे काही जगू शकत नाही आहे, कारण प्रदूषणाची पातळी खूप वाढलेली आहे, ते मरून जात आहेत. तर त्यावर प्रश्न विचारला होता. ते इंटरनॅशनली पण चर्चेमध्ये होतं. GS त्यांचा पेपर 2 जो होता, फायनान्स कमिशन, 16व्या फायनान्स कमिशनचे टर्म ऑफ रेफरन्स जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला होता त्यांनी. आणि सेम वर्षी, त्याच वर्षी त्यांनी 2023लाच
GS पेपर 2 मध्ये जेव्हा 16व्या वित्त आयोगावर माहिती विचारली तेव्हा GS पेपर 3 मध्ये त्यांनी 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाने काय काय रिकमेंडेशन्स दिले होते यावर प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जर अलीकडेच अभ्यास सुरू केलेला असेल तर फार तर तुम्हाला 16वा वित्त आयोग किंवा 15वा वित्त आयोग माहीत असेल, 14वा वित्त आयोग माहीत असण्याची शक्यता कमी आहे. बरं, मला काय वाटते की जम्मू काश्मीरशी संबंधित हा प्रश्न त्यांनी का विचारला आहे, कारण जेव्हा जम्मू काश्मीरचं रिऑर्गनायझेशन झालं होतं 5 ऑगस्ट 2019 मध्ये, तर राज्यांचा जो काही मिळणारा वाटा होता जुन्या वित्त आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार तो 42% होता. म्हणजे केंद्राचा टक्का आणि राज्याचा टक्का जो वित्त आयोग वाटून देत असते पैशांचा, त्यामध्ये राज्यांचा टक्का जो आहे तो 42% होता. आता जम्मू काश्मीर जे आहे ते युनियन टेरिटरी झालं, केंद्रशासित प्रदेश झालं, त्यामुळे जो टक्का आहे तो 41% करण्यात आला होता. त्यामुळे मला वाटते की हा प्रश्न विचारला असावा. अदरवाईज जम्मू काश्मीरच्या फायनान्सशी संबंधित असं काही पर्टिक्युलर रिकमेंडेशन्स तर अजून आलेलं नाही आहे. GS पेपर 2 मधलं बाकी इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहे ते जशाच तसं UPSCचा पॅटर्न आहे. UPSCचे अधिकाधिक प्रश्न त्यांनी जे आहे ते जशाच तसे कॉपी पेस्ट केलेले आहे. जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांनी काही प्रश्न वगैरे विचारलेले नाही GS पेपर 3 मध्ये. आणि GS पेपर 4 मध्ये एथिक्सचा जो आहे त्यामध्ये खूप छोटे छोटे त्यांनी केस स्टडीज दिलेले आहे, अगदी सिंपल केस स्टडीज वगैरे दिलेले आहे. बाकी जे डेफिनेशन्स टर्म असतात आपण ज्या एथिक्समध्ये वगैरे अभ्यास करत असतो त्या डेफिनेशन्सची तुम्हाला माहिती वगैरे असणं गरजेचं आहे. तर GS पेपर 4 साठी असं काही वेगळं तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही आहे. UPSCचा जो पॅटर्न होता त्याच पॅटर्नचा जरी अभ्यास केला तरी सहज तुम्ही MPSCचा GS 4 जो आहे त्याला तुम्ही समोर जाऊ शकता. कमिंग टू पंजाबविषयी आपण बघू. त्यांनी गुप्ता स्कल्पचरवर विचारलं आहे. अमरावती आणि मथुराची ही जी शाखा आहे सातवाहन काळामधली वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पल्लवांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं ते विचारलेलं आहे. गुरुद्वारा रिफॉर्म मुवमेंट जे आहे पंजाबमधलं 1924-1925 मध्ये तिकडे पंजाबमध्ये आंदोलनं वगैरे झाली होती. गांधीजींनी जेव्हा नॉन कोऑपरेशन मुवमेंटमधून माघार घेतली होती त्यांनी ते मुवमेंट बंद केली होती आणि नंतर त्यांनी काँग्रेसच्या जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वगैरे होते त्यांना आदेश दिला होता की आता आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करूया, सृजनात्मक कार्य करूया. त्यामुळे हिंदूमधले, मुसलमानांमधली, शिखांमधली जी युनिटी आहे त्यावर आपण फोकस करूया. त्यासाठी गांधीजींनी सपोर्ट देऊ केला होता या पंजाबमधल्या मुवमेंटला. तर त्यानुसार इंग्रजांनी नंतर कायदा पण आणला होता. तर ते थोडंसं UPSCमध्ये तेवढं वाचलं होतं मी की ते गुरुद्वारा रिफॉर्म मुवमेंट वगैरे काय. आपण अजून मला वाटतं की पंजाबच्या इतिहासामध्ये ते मोठाच सेक्शन त्याला डेडिकेटेड असणार आहे, 5-7 पानं तरी असणार आहे. त्यामुळं हे असं काही महाराष्ट्रामध्ये असेल तर आपल्याला ते बघावं लागणार आहे. महाराजा रणजित सिंग यांनी छोटी छोटी राज्य एक करून पंजाबचं प्रांत त्यावर शासन कसं केलं होतं, त्यांचे मिलिटरी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स सुधार कोणते कोणते आणले होते ते विचारलेले. आता तिकडे पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंगाबद्दल जर विचारले तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा पेशवाईबद्दल प्रश्न एखादा येऊ शकतो. मला असं वाटतं की प्रशासन व्यवस्था जी आहे, न्यायिक व्यवस्था जी आहे, मिलिटरी व्यवस्था जी आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल जे आहेत ते करण्यात आले होते. शिवाजी महाराजांनी जसं आपण बघू की मुघलांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्यामध्ये बरेचसे बदल केले होते. त्यांचे जे मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे होतं त्यामध्ये बदल केले होते. तर तसं काहीसं ते विचारू शकतात की इतर भारतामध्ये जी व्यवस्था प्रचलित होती त्यापेक्षा महाराष्ट्राचं वेगळेपण काय आहे आणि ती घडवणारी व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यांचं योगदान विचारलं जाऊ शकतो. जॉग्रफीमध्ये त्यांनी अप्पर बारी दोआब रिजनबद्दल विचारलं आहे. पंजाब जे प्रांत जे आहे त्यामधून 5 नद्या जात असतात तर त्याला एक दोआब म्हणतात. म्हणजे 2 नद्यांच्या मधला जो भाग आहे त्यांना दोआब म्हणतात. तर अप्पर बारी दोआब रिजनची वैशिष्ट्य त्यांनी विचारलेली आहे. बाकीचा जो पेपर आहे तो UPSCचा आहे. जशाच तसे म्हणजे UPSCचा अभ्यास केलेला असला तरी तुम्हाला ते पंजाबचा हा पेपर अटेम्प्ट करता येऊ शकतो. पेपर 2 मध्ये त्यांनी पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारलेला आहे, कारण पाकिस्तानची सीमा पंजाबला लागलेली आहे. कॅनडाचा रिस्पॉन्स विचारलेला आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये. कॅनडाचा रिस्पॉन्स काय होता? भारतामध्ये जे 3 कायदे आणले होते, कृषी संबंधी कायदे आणले होते, त्याच्यावर कॅनडामधून काही त्यांनी सपोर्ट केला होता. हे जे आंदोलनकर्ते शेतकरी आहेत, मग मध्येच वादळ उठलं होतं की हे जे शेतकरी आहेत यांना खलिस्तानी सपोर्ट वगैरे आहे, मग हा खलिस्तानी सपोर्ट त्यांना कॅनडामधून मिळतो आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे पंजाबमध्ये आलेला आहे. स्लो डाऊन इन ॲग्रिकल्चर ऑफ पंजाब आफ्टर 1991 म्हणजे 1991च्या सुधारणेनंतर जे पंजाबमधले जे कृषी क्षेत्र होतं त्याची अधोगती झालेली आहे किंवा स्लो डाऊन झालेला आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. असं आपण बघू की 1991च्या अगोदर जेव्हा ग्रीन रेव्होल्यूशन जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा पंजाब प्रांत याला धान्याचं कोठार म्हटलं जायचं. म्हणजे सर्वाधिक फायदा जर कुठे झाला होता ग्रीन रेव्होल्यूशनचा तर तो पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न उत्तर प्रदेशचे जे शेतकरी आहेत त्यांना सर्वाधिक फायदा झाला होता. मात्र 1991 नंतर शेती जी आहे पंजाबमधली ती आता डबघाईस निघालेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा अलीकडे तिकडे वाढलेल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न साहजिकच आहे, हा विचारला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पण तशीच परिस्थिती आहे. आपल्या महाराष्ट्रातला विदर्भ प्रांत वगैरे तिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे होत असतात. तर एखादा प्रश्न असा सुद्धा अपेक्षित आहे. एक प्रश्न आहे क्रॉस बॉर्डर टेररिझमवर, जे पाकिस्तानामधून जे काही दहशतवादाला सपोर्ट मिळतो आहे पंजाबमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. अलीकडे न्यूजमध्ये असतं ते की ड्रोन्सच्या माध्यमातून हत्यार आणि पैसे, ड्रग्स वगैरे सोडले जातात पंजाबमध्ये. तर हा प्रश्न अपेक्षित आहे. महाराष्ट्राला सागरी सीमा आहे, सागरी सीमेमधून
उद्भवणारे धोके काय काय आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो MPSC मध्ये. जस्ट फॉर रेफरन्स की इतर राज्यांनी काय विचारलं आहे आणि आपल्याला काय विचारू शकतात यासाठी मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगतोय. GS4 मधले त्यांच्या केस स्टडीज मी बघितल्या तर एक युनिक केस स्टडीज त्यांनी फ्रेम केलेल्या आहेत. अगोदर जे आपण बघितलं की बिहार राज्याने आणि जम्मू काश्मीरने वगैरे काही युनिकनेस केस स्टडीजमध्ये नव्हती, जशाच तसे स्टेटमेंट त्यांनी कॉपी केले होते, डेफिनेशन्स वगैरे एक्सप्लेन करा. पंजाबचा जो पेपर आहे GS4चा त्यामध्ये त्यांनी म्हटलं की तुम्ही जर कलेक्टर झाला तर भूमी अधिग्रहण त्याच्याशी संबंधित तुम्ही काही हिंट देऊ शकाल का, काय करू शकताय त्यामध्ये. कारण जमिनीचा जो पट्टा आहे खूप छोटे छोटे तुकडे पडलेले आहेत. आपण बघतो की 1.5 एकर अर्धा एकर वगैरे हे सामान्य पट्टे आहेत जमिनीचे. तर लँड एक्विजिशन करताना खूप समस्या समोर येतात. तर कलेक्टर म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही ती प्रोसेस जी आहे सुरळीत पार पाडायला काय योगदान देऊ शकता यावर प्रश्न विचारलेला आहे. ॲज अ कलेक्टर. दुसरं म्हटलं आहे की पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरचा अतिवापर झाल्यामुळे पंजाबमध्ये काही आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्यांशी निपटण्यासाठी कलेक्टर म्हणून तुम्ही काय योगदान देऊ शकता. तर या ज्या 2 केस स्टडीज आहेत मला वाटतं की पर्टिक्युलरली रिलेटेड टू पंजाब आहे, पंजाबशी संबंधित आहे. पंजाबच्या समस्यांवर तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून काय तोडगा देऊ शकता का असं त्यांना विचारायचं होतं. महाराष्ट्रामध्ये असल्या समस्या ज्या आहेत त्या केस स्टडीजच्या माध्यमातून विचारायची शक्यता बनती आहे. ओडिसाचा आपण पेपर पॅटर्न बघूया. GS1, 2 आणि 3चा जो पेपर ओडिसाचा जो आहे तो जवळजवळ सारखाच आहे. त्यांनी तेच आणि हिस्ट्रीमध्ये सोसायटीमध्ये थोडेसे एक दोन प्रश्न विचारले. अधिकांश जो पेपर होता ओडिसाचा तो UPSC पॅटर्नवर इन्स्पायर्ड होता. उत्कलमणी गोपबंधू दास यांच्याविषयी विचारलं होतं. मला माहीत नव्हतं ते कोण आहे. मी थोडंसं गुगलवर सर्च केलं, मला कळालं की ते एक सोशल रिफॉर्मर वगैरे आहे. पण हा जो टक्का आहे आउट ऑफ स्टेट म्हणजे UPSC पॅटर्नवर जे प्रश्न विचारायचा जो टक्का आहे तो जास्त आहे. त्यांनी स्टेट स्पेसिफिक खूप थोडं विचारलेलं आहे. रेस्ट जो आहे GS1, 2, 3, 4 जे पेपर आहेत ते पूर्ण UPSC पॅटर्नवर आहे. म्हणजे ओडिसाची एक्झाम जर तुम्ही UPSCच्या बेसिसवर देत असाल तर पास व्हायचा चान्स तुमचा जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू जम्मू काश्मीर आणि राजस्थान वगैरे या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये. हिमाचल प्रदेश जे आहे ते बेस्ट एक्झाम्पल आहे. हिमाचल प्रदेशने काय केलेलं आहे, GS1, 2, 3, 4 जे पेपर आहेत त्यातले अधिकांश प्रश्न जे आहे 90% प्रश्न मी म्हणेल की त्यांनी फक्त आणि फक्त स्टेट स्पेसिफिक विचारले आहे. म्हणजे तुम्ही UPSCचा अभ्यास करून हिमाचल प्रदेशच्या परीक्षेला सामोरे जात असाल तर इट विल बी अ ब्लंडर. त्यांनी म्हटलंय की हिल स्टेट्स जे पर्वतीय राज्य आहे हिमाचल प्रदेशसारखे त्यांचा विकास करण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं हे विचारलं आहे. हिमाचल प्रदेशमधल्या ज्या काही जमाती आहेत त्यांचा विकास करण्यासाठी काय काय करता येईल हे विचारलं आहे. म्हणजे तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या जमाती कोणत्या भागामध्ये राहतात, त्यांच्या विशिष्ट समस्या वगैरे काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. मास मीडियाबद्दल विचारलं आहे. हिमाचल प्रदेशमधला जो अतिदुर्गम भाग आहे तिकडे आता अलीकडे सोशल मीडियाने वगैरे शिरकाव केलेला आहे, टेलिव्हिजनने शिरकाव केलेला आहे. तर त्याचा तिथल्या समाजावर काय परिणाम झालेला आहे याच्याशी संबंधित हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हिस्ट्रीचा सेक्शन आहे त्यांनी कम्प्लिटली हिमाचल प्रदेशच्या इतिहासावर विचारलं आहे. डंडरा इन्सिडेंट ऑफ बिलासपूर नावाचा जिल्हा आहे तिकडे एक घटना घडली होती त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला आहे. सिरमौरचं जे संस्थान होतं आणि मोगलांचे जे संबंध होते त्याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे. कुल्लू स्टेटचा उगम कसा झाला. कुल्लू मनाली जिथे आपण टुरिझमसाठी जात असतो तिथे कुल्लू नावाचं शहर आहे, ते अगोदर संस्थान होतं. तर कुल्लू स्टेट त्याचा उगम कसा झाला आणि कुल्लू स्टेटवर जेव्हा राजा जगतसिंग हे राज्य करत होते तेव्हा त्यांनी तिथलं राज्य कोणत्या प्रकारे चालवलं ह्याच्यावर प्रश्न विचारला आहे. जसं महाराष्ट्रामध्ये जे संस्थान आहे, समजा कोल्हापूरचं संस्थान आहे, सातारचं संस्थान आहे, त्याचं वेगळे पण जे ब्रिटिश बाकी टेरिटरीज आहे त्याच्यापेक्षा काय होतं असा प्रश्न विचारण्याची शक्यता बनते आहे. भूगोल जो आहे तो कम्प्लिटली त्यांनी हिमाचल प्रदेशचा विचारलेला आहे. मेन इंडस्ट्रियल रिजन्सबद्दल विचारलेलं आहे, जे औद्योगिक वसाहती आहेत त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. लेसर हिमालयाज, मिडल हिमालयाज आणि हायर हिमालयाज याची वैशिष्ट्य काय काय आहे ते विचारलेलं आहे. आपण बघू की महाराष्ट्राचा जो पेपर आपण थोड्या वेळात बघणार आहोत त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या फिजिओग्राफिक डिव्हिजन्सबद्दल विचारलेलं आहे. जसं कोकण किनारपट्टी आहे आपल्याकडे, पश्चिम घाट आहे आपल्याकडे, दख्खनचं पठार आहे आपल्याकडे, गोंडवाना लँड आहे, ह्या सगळ्यांवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो. UPSC लाईक जे प्रश्न आहेत बाकी त्यांनी 1857च्या उठावाबद्दल विचारलेला आहे. भ्रष्टाचाराच्या समस्या, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, जबाबदेही, पारदर्शिता वगैरे हे कॉमन प्रश्न जे आहेत ते UPSCच्या बेसिसवर आपण अटेम्प्ट करू शकतो. GS पेपर 2 मध्ये त्यांनी पर्टिक्युलरली विचारलं आहे की कल्चरल डिवाइड, जे सांस्कृतिक विविधता आहे हिमाचल प्रदेशमधली आणि त्याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो हे विचारलेलं आहे. पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स कोणत्या प्रकारे काम करतात हे विचारलं आहे. बरं, एक थीम कॉमन आहे जे मी बघितली की या सर्व राज्यांमध्ये GS पेपर 2 मध्ये पंचायती राज सिस्टमवर प्रश्न विचारलेले आहेत. ते कोणत्या प्रकारे फंक्शन्स करते, त्याचे अधिकार काय काय आहेत आणि आतापर्यंत त्यांनी पंचायत राजच्या माध्यमातून काय काय साध्य केलेलं आहे असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तर हा प्रश्न जो आहे तो आपल्याला MPSC करताना 100% करावं लागणार आहे. फक्त कमिटीज, बलवंतराय मेहता कमिटी, अशोक मेहता कमिटी, GVK राव कमिटी, 73rd आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटचा अभ्यास करून चालणार नाही आहे. तुम्हाला महाराष्ट्राशी संबंधित पंचायती राजचं जे काही फंक्शनिंग आहे त्याचा बराचसा अभ्यास करावा लागणार आहे. हिमाचल प्रदेश पब्लिक सर्व्हिस गॅरंटी ॲक्ट, महाराष्ट्राने अलीकडेच एक सेवा हमी कायदा आणला होता, त्याच्याशी संबंधित एक प्रश्न विचारण्याची शक्यता बनते कारण हिमाचल प्रदेशने पण असा एक प्रश्न विचारलेला आहे. GS पेपर 3 म्हणजे इकॉनॉमिक्स, इंटरनल सिक्युरिटी वगैरे जिथं आपण बघतो त्यामध्ये इको विलेज स्कीमबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. इंटिग्रेटेड कम्युनिटी सर्व्हिस सेंटरबद्दल विचारलेलं आहे. हायटेक हॅबिटॅट इन हिमाचल प्रदेशबद्दल विचारलेलं आहे. या सर्व ज्या
योजना आहेत हिमाचल प्रदेशने अलीकडे लॉन्च केल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी हे सर्व प्रश्न विचारलेले आहेत रिलेटेड टू इकॉनॉमिक्स. बाकी नॅनो टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीवाला जो पार्ट आहे तो UPSC जशाच तसा आहे. पण हिमाचल प्रदेशचा जो हा पेपर आहे याचं वैशिष्ट्य असंच आहे की अधिकांश पोर्शन जो त्यांनी आहे तो आपल्या स्टेट स्पेसिफिक दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला हिमाचल प्रदेशचा खूप अभ्यास करावा लागणार आहे, त्यानंतरच तुम्ही हिमाचल प्रदेशच्या परीक्षेला सामोरे जाऊ शकाल. हिमालयन इकॉलॉजीबद्दल विचारलेलं आहे. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणजे पिकं वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये कोणती कोणती लावली जातात, त्याचा परिणाम वगैरे काय काय झालेला आहे, त्यासाठी सरकारी योजना हिमाचल प्रदेशने काय काय लॉन्च केलेल्या आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. MPSC, कमिंग टू MPSC. आता आपण आपल्या राज्याबद्दल चर्चा करू. मेन जो आपला व्हिडिओ आहे त्याचा मेन क्रक्स काय आहे, तर 2011 नंतर आपल्या MPSCने जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सोडून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणला होता. म्हणजे 4 ऑप्शन्स असतील, मग 4 पैकी एक निवडायचा. त्याच्या अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये बरंचसं लिहावं लागत होतं, लिखाण करावं लागत होतं. तर तो पॅटर्न जो आहे त्याचा मी थोडासा अभ्यास केलेला आहे. त्यांनी काय काय विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला कळेल की आत्ता 2025मध्ये जेव्हा आपण मेन्सला सामोरे जाऊ तर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर एक प्रश्न त्यांनी कल्चरल अचिव्हिंग्स ऑफ यादवास, देवगिरीचे जे यादव होते त्यांच्या काळामध्ये सांस्कृतिक परिस्थिती काय होती आणि त्यांनी काय काय संस्कृतीमध्ये डेव्हलपमेंट केलं, विकास घडवून आणला, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. एज्युकेशनल पॉलिसी ऑफ एल्फिन्स्टनचे जे शैक्षणिक धोरण होते त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. रुरल कंडिशन ऑफ मराठा एज, मराठा काळामध्ये रुरल सोशल कंडिशन, ग्रामीण सामाजिक परिस्थिती काय होती त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन जे आहे आता चालू आहे आणि मांडणी केली जाते की मराठा जो आहे हा काही एकजिन्सी समाज नाही आहे. मराठ्यांमध्ये वेगळे वेगळे गट आहे, वेगळी परिस्थिती आहे. त्यामध्ये 96 कुळी, 92 कुळी आहे, त्यामध्ये काही शेती करणारे आहेत, काही व्यवसाय करणारे वगैरे. तर मराठा हा काही एकजिन्सी समूह नाही आहे. त्यामुळे मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येईल का, किंवा मराठ्यांमधले आपल्याला वेगळे गट शोधावे लागतील, याच्यावर चर्चा केलेली असते वर्तमानपत्रामध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न इन्स्पायर्ड होऊ शकतात कारण रुरल सोशल कंडिशनबद्दल विचारलेलं आहे त्यांनी. मराठा काळामध्ये काय परिस्थिती होती. सोशल रिफॉर्म मुवमेंट आणि डॉक्टर आंबेडकरांचं योगदान विचारलेलं आहे. हा आपला UPSCवाला टॉपिक आहे. UPSC करणाऱ्या प्रत्येक प्लेअरला हे माहीत असतं. बरं, संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे यावर सातत्याने 2 वर्ष त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा जो प्रश्न आहे मला वाटते पुन्हा रिपीट होऊ शकतो. कंट्रीब्युशन ऑफ यशवंतराव चव्हाण यांचं योगदान काय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुलदैवत काय आहे ह्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. हा 2 मार्कासाठी प्रश्न होता. जॉग्राफिकल लँडफॉर्म्स ऑफ कोकण कोस्टमधले जे जॉग्राफिकल लँडफॉर्म्स आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. रेनफॉल व्हेरिएशन्स इन महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये जो पावसामध्ये कमी अधिक प्रमाण आहे पाऊस होण्याचं त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मायग्रेशन इनसाइड महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे इंटरनली आपण कुठं लोक स्थलांतरित होत असतात त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे काही रिलेव्हंट डेटा फॅक्ट असल्याशिवाय हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करणं थोडंसं अवघड आहे. त्यासाठी महाराष्ट्रामधले हे काही चर्चेमधल्या ज्या बातम्या असतात त्याचा तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. थोडंसं टक्केवारी वगैरे माहीत असली की उत्तरामध्ये तुमच्या थोडासा मसाला वगैरे ॲड होत असतो. त्यामुळं हे टक्केवारी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि थोडंसं खोलामध्ये जाऊन अभ्यास करणं मला वाटते की महत्त्वाचं आहे. एक प्रश्न थोडासा युनिक वाटला मला. यांनी म्हटलं आहे की ग्रोथ ऑफ स्लम्स ॲट तालुका लेवल विचारलं आहे. म्हणजे तालुका लेवलला जे काही झोपडपट्टी आहेत त्यांची वृद्धी होत आहेत, त्यांची वाढ होते ते विचारलेलं आहे. अपेक्षित असतं की पुण्यासारख्या शहरांमध्ये, मुंबईसारख्या शहरांमध्ये वगैरे झोपडपट्ट्यांची वाढ होते, त्यामुळे काय काय समस्या निर्माण होतात किंवा झोपडपट्ट्या का निर्माण होतात असा प्रश्न येऊ शकतो. तर तो UPSC पॅटर्नवर आहे, आपण त्याला सहजासहजी उत्तर लिहू शकतो. मात्र त्यांनी म्हटलं की तालुका लेवलला जी आहे झोपडपट्टींची संख्या वाढते आहे त्याच्यासाठी कारणं कोणती जबाबदार आहेत हे विचारलं आहे त्यांनी. तर पर्टिक्युलरली तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुम्हाला तालुके माहीत पाहिजे. आता अलीकडे कोणत्या तालुक्यांमध्ये वगैरे झोपडपट्टी वगैरे त्यामध्ये वाढ झालेली आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. मिनरल रिसोर्सेसबद्दल विचारलेलं आहे महाराष्ट्राच्या. जेव्हा आपण जॉग्राफी वगैरे अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला एक डेक्कन प्लॅटूबद्दल आपण अभ्यास करत असतो, मग छोटा नागपूर प्लॅटूबद्दल अभ्यास करत असतो, मग आपण कर्नाटका प्लॅटूबद्दल अभ्यास करत असतो. तिथला मिनरल रिसोर्स बेस जो आहे तो आपल्याला माहीत असतो. मात्र त्यांनी पर्टिक्युलरली महाराष्ट्राबद्दलच विचारलेलं आहे. तर हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आपण काय करत होतो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणती खनिज संपदा वगैरे सापडते एवढा आपण अभ्यास करत असतो. मात्र आता ते तुम्हाला सगळं पाठ करावं लागणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. कोस्टल टुरिझमबद्दल जे आपले तटीय सागरी किनारा क्षेत्र जो आहे त्यामध्ये टुरिझम पर्यटन जे आहे त्याच्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं ते विचारलं आहे. पॉलिटीचा जो सेक्शन आहे पर्टिक्युलरली 2011चा हा पेपर आहे यामधला पॉलिटी इट इज ऑल अबाउट UPSC. त्यांनी फक्त UPSCचे प्रश्न आहेत त्याच प्रकारचे प्रश्न रिपीट केलेले आहे. MPSC स्टेट संबंधित काहीही विचारलेलं नाही आहे.
ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या स्कीम्स विचारलेला आहे. वोकेशनल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षणाबद्दल हा जो प्रश्न आहे त्यांनी 3 वर्षात सलग रिपीट केलेला आहे. वोकेशनल एज्युकेशन जी बेरोजगारी हटवण्यासाठी म्हणतात की थोडंसं स्किलिंग पण विद्यार्थ्यांना आलं पाहिजे अदर दॅन ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, तर त्याच्याशी संबंधित त्यांनी सलग 3 वर्ष ही प्रश्न विचारलेले आहे. पंचायती राजचा रोल ग्रामीण विकासामध्ये विचारलेला आहे. प्रत्येक राज्याने त्यांच्या GS पेपर 2 मध्ये हा पंचायती राजशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं हा जो सेक्शन आहे आपल्याला खोलामध्ये जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. पेपर 2 बघा 2011चा, त्यामध्ये त्यांनी फॉरेन पॉलिसीवर कोणत्या कोणत्या घटकांचा परिणाम असतो ते विचारलेला आहे. NPT नॉन प्रोलिफरेशन ट्रिटीबद्दल विचारलेलं आहे. रिजनलिझम, प्रांतवाद, प्रादेशिकता ह्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. हे सगळ्याचं सगळं आपलं UPSCचा जो नॉलेज आहे जनरल स्टडीजचा त्याच्या बेसिसवर आपण अटेम्प्ट करू शकतो. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण सेम UPSCवाला पॅटर्न आहे, त्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे. 2010चा पेपर बघू आपण. त्यांनी म्हटलं आहे की चालुक्य राजवंश जे आहे त्यांचं योगदान काय काय. त्यांनी वाकाटकबद्दल सुद्धा विचारलेलं आहे, त्यांनी यादवांबद्दल सुद्धा विचारलेलं आहे, त्यांनी सातवाहनबद्दल सुद्धा विचारलेलं आहे आणि त्यांनी चालुक्यांबद्दल सुद्धा विचारलेलं आहे. UPSCचा अभ्यास करताना आपण यांच्याबद्दल फार तर एक पानाची माहिती वाचत असतो आणि त्याच्या बेसिसवर आपण पेपर लिहित असतो. मात्र MPSC देत असताना तुम्हाला याच्यावर कमीत कमी 5-7 पानांचे नोट्स तरी काढणं अपेक्षित आहे. कारण ह्या ज्या काही सत्ता होत्या, चालुक्य झाले, राष्ट्रकूट झाले, सातवाहन झाले, हे सगळे ऐतदेशी होते. म्हणजे महाराष्ट्रातला हा जो भूभाग आहे याच्यावर राज्य करत होते, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारणं साहजिक आहे. सातवाहन काळांमध्ये सोशल कंडिशन, सामाजिक परिस्थिती काय होती हा प्रश्नसुद्धा विचारून झालेला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सलग 2 वर्ष पुन्हा त्यांनी रिपीट केलेला आहे. हेमाडपंथी आर्किटेक्चर, देवगिरीचे जे यादव होते, देवगिरीच्या यादवांचे जे प्रधानमंत्री होते हेमाद्री पंडित, त्यांनी आर्किटेक्चरला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. स्थापत्यशैलीला त्यांचं काही योगदान आहे. जसं UPSC करताना आपण ढोबळमानाने अभ्यास करत असतो की एक नगर शैली झाली, एक द्रविड शैली झाली आणि दोघांचं मिक्स झालं की वेस्तार शैली झाली टेम्पल कन्स्ट्रक्शनची. मात्र वेस्तार शैलीची एक उपशैली आहे, त्याला आपण महाराष्ट्रामध्ये हेमाडपंथी आर्किटेक्चर म्हणतो. तर UPSCच्या कोणत्या पुस्तकामध्ये मी हेमाडपंथीचं नावसुद्धा वाचलेलं नाही आहे, मात्र MPSCने थेट ह्याच्यावर प्रश्नच विचारलेला आहे. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत, आपलं वैशिष्ट्य आहे टेम्पल आर्किटेक्चरचं, ते आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायाविषयी प्रश्न विचारलेला आहे, UPSCच्या नॉलेजवर तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. बरं, 2 प्रश्न असे वेगळे आहेत. त्यांनी ग्रामीण साहित्यावर प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रातलं ग्रामीण साहित्य ते कोणत्या प्रकारचं आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी दलित साहित्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. अण्णाभाऊ साठेंपासून म्हणतात की दलित साहित्याला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती, तर तुम्हाला दलित साहित्य प्रमुख त्यांच्या रचना वगैरे कोणत्या कोणत्या आहेत, कोणते कोणते साहित्यिक वगैरे झाले, त्याचा परिणाम काय काय झाला, ते आपल्याला अभ्यास करावा लागेल. यामध्ये थोडंसं खोलात जाऊन करणं अपेक्षित आहे. जॉग्रफीचा सेक्शन बघा, त्यांनी पर्टिक्युलरली स्टेट स्पेसिफिक खूप जास्त विचारलेलं आहे. जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र प्लॅटू, महाराष्ट्र प्लॅटूचे छोटे छोटे जे काही विभाग आहे त्याच्या स्ट्रक्चरविषयी विचारलेलं आहे. ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम, जे दुष्काळ निवारणासाठी जे काही योजना राबवल्या जातात त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. जॉग्राफिकल फीचर ऑफ ताडोबा नॅशनल पार्क, ताडोबा नॅशनल पार्क तसं मला वाटतं 50-55 स्क्वेअर किलोमीटरमध्ये काहीतरी असेल, पण त्यातलं सुद्धा जॉग्राफिकल फीचर त्यांनी विचारलेलं आहे. तर एक त्या वर्षी काहीतरी घडलं असणार आहे तिकडे, त्यामुळे ते चर्चेत होतं. मला गुगलवर सर्च केल्यानंतर कळालं की ते 2009-10 मध्ये वगैरे तिकडे वाघांची संख्या वाढली होती आणि वाघांची अवैधरित्या शिकार वगैरे पण होत असते. काही वाघ ताडोबा सोडून पेंचच्या टायगर रिझर्वमध्ये मध्य प्रदेशमध्ये वगैरे जात होते, त्यामुळे ते चर्चेत होतं त्या वर्षी 2009-10 मध्ये. तर हा प्रश्न साहजिकच आहे, अपेक्षित आहे. सिंधुदुर्गबद्दल विचारलं आहे. टुरिस्ट पॅराडाईज ऑफ महाराष्ट्र, म्हणजे जे पर्यटक लोक आहेत त्यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वर्ग आहे, हे का विचारलेलं आहे. आता UPSCच्या बेसिसवर आपण जर लिहायचं झालं तर आपण कोस्टल टुरिझममध्ये काय काय लोकांना जे मिळतं ॲज अ टुरिस्ट म्हणून ते लिहू शकतो. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी यांनी पर्टिक्युलरली विचारलं आहे, तर तुम्हाला सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य काय आहे ते थोडंसं लिहिणं अपेक्षित आहे. सिंधुदुर्गाचा लांब समुद्री किनारा, तिकडे मालवणचा किल्ला, आंबा, फणस, काजूचे बाग वगैरे आहे आणि कातळ शिल्प ज्याला आपण म्हणतो, पेट्रोग्लिफ्स इंग्रजीमध्ये, ते रत्नागिरीच्या बारसूमध्ये आहे. तसंच सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 2-3 साईट्स आहेत. तर हे सगळं जे वैशिष्ट्य आहे, जे तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये 1-2 हे मुद्दे लिहिले की 2-4 मार्क्स तरी ॲडिशनली वाढतील, अशी तुम्हाला थोडीशी पर्टिक्युलर माहिती लिहिणं अपेक्षित आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट ॲडिक्वेट इन महाराष्ट्र, म्हटलं की आपली जे STचे सर्व्हिसेस आहे त्या पुरेशा आहेत का, असा प्रश्न विचारलेला आहे. पर्टिक्युलरली रिलेटेड टू महाराष्ट्र तुम्हाला थोडंसं डेटा फॅक्ट वगैरे यामध्ये माहीत असावे लागतील. अलीकडे बातम्यामध्ये आला होता की आपल्या ज्या बसेस आहेत त्यांची संख्या 15,000 पासून 13,000 वगैरे झालेली आहे, त्यामुळे लोकांना अडचणींना सामोरे जावं लागते. तर हा प्रश्न जो आहे त्यावर्षी कदाचित चर्चेमध्ये असेल आणि आत्तासुद्धा मला वाटते की 2025 मध्ये हे चर्चेमध्ये असणार आहे. तर असं या अंगाने थोडंसं प्रिपेअर आपल्याला करावं लागेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या प्रमुख घडामोडी आहे, महाराष्ट्र सरकारची धोरणं, त्याच्यावर आपल्याला थोडीशी बारीक नजर ठेवावी लागणार आहे. म्हणजे UPSCचा अभ्यास प्लस MPSCचा पर्टिक्युलरली आपल्याला बराचसा अभ्यास आता करावा लागणार आहे. 2009च्या पेपरमध्ये त्यांनी वाकाटक डायनॅस्टीबद्दल विचारलेलं आहे. चालुक्य काळामध्ये कल्चरल लाईफ, सांस्कृतिक जीवन कसं होतं त्याबद्दल विचारलेलं आहे. सत्यशोधक समाज UPSCचा पॅटर्न आहे, यावर लिहिलं जाऊ शकतो. महाराष्ट्र धर्म
या संकल्पनेवर त्यांनी विचारलेलं आहे. UPSCचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र धर्मावर तुम्हाला 2-3च लाईन्स बघायला मिळतील. मात्र जे म्हणतात महाराष्ट्रामध्ये की मराठा हाती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्रामध्ये देखील वारंवार महाराष्ट्र धर्म या टर्मचा वापर केलेला आहे. तर ही जी संकल्पना आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्र, याचा आपण थोडासा अभ्यास करावा लागेल आपल्याला. अजंता एलोरा विचारलेला आहे, UPSCच्या नॉलेजवर आपण लिहू शकतो. ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स महाराष्ट्रामधले विचारलेलं आहे. पुन्हा एक मला पर्टिक्युलर प्रश्न वाटतो की सॉईल अँड क्लायमॅटिक डिफरन्स इन नॉर्थ अँड साऊथ कोकण, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणामधलं वातावरण आणि तिथली माती यामध्ये काय वेगळंपण आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. UPSCचा अभ्यास केला असेल तर आपण कोस्टल रिजनचा क्लायमेट आपण ढोबळपणाने लिहून येतो, तिकडे माती कोणती मिळेल असं कोणी विचारलं तर मी रेड लॅटराईट सॉईल वगैरे मिळत असती हे मी लिहून आलो असतो. मात्र त्यांनी उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे 2 विभाग आणि त्यामध्ये माती कोणत्या प्रकारची आहे, त्याचा क्लायमेट कोणत्या प्रकारचा आहे, हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर थोडासा विभागीय अभ्यास करत असताना आपल्याला डिटेलमध्ये जावं लागणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की पर्टिक्युलरली इतिहास आणि भूगोल तरी आपल्याला महाराष्ट्राचा काही वेगळी पुस्तकं त्यासाठी आपल्याला वापरावी लागणार आहे. कारण UPSCच्या बेसिसवर कमीत कमी हा सेक्शन तरी आपल्याला 100% अटेम्प्ट करणं मला नाही वाटत की पॉसिबल होईल किंवा डिफिकल्ट आहे. कोकण आणि महाराष्ट्र प्लॅटूमध्ये अंतर काय आहे ते विचारलेलं आहे. पॉलिटीचे बाकीचे प्रश्न आहेत ते सारखे UPSCवालाच पॅटर्न आहे. काही त्यांनी स्टेट स्पेसिफिक स्कीम्स वगैरे तेव्हा विचारले नव्हता. फक्त ही वोकेशनल एज्युकेशन व्यावसायिक शिक्षणावरचा जो प्रश्न आहे तो 2 वर्ष सलग रिपीट झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यावर आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे. कॉजेस ऑफ टेररिझम, दहशतवादाची कारणं त्यांनी विचारलेली आहे 2009च्या पेपरमध्ये. कारण 26/11चा जो हल्ला झाला होता 2008चा तो त्यामुळे बरेचशी लोकांना जीव गमावा लागला होता आणि महाराष्ट्र हे राज्य जे आहे या चर्चेमध्ये आलं होतं. सागरी सुरक्षासुद्धा चर्चेमध्ये आली होती. तर मला वाटतं की 2009ला प्रश्न विचारण्याचं कारण हेच आहे की 2008ला जो आहे दहशतवादी हल्ला झाला होता. तर हा प्रश्न आहे. GS पेपर 2मध्ये फॅक्च्युअल विचारलं होतं पण स्टेट स्पेसिफिक काय विचारलं नव्हतं. म्हणजे UPSCचं तुम्हाला नॉलेज असेल, तुम्ही अभ्यास केला असेल तर हे प्रश्न अटेम्प्ट केले जाऊ शकतात. पशुधन डेव्हलपमेंट, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन जे आहे महाराष्ट्रामधलं त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. कोणत्या कोणत्या भागामध्ये कोणतं पशुधन आहे आणि त्याचं योगदान काय आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये, हा प्रश्न विचारला आहे. जसं मासेमारी झाली, डेअरी, पोल्ट्री वगैरे, हा प्रश्न आहे. हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट, फलोद्यानावर प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्र सरकारनेच अलीकडे काही योजना राबवल्या आहेत हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंटसाठी. महाराष्ट्र सरकारच्या स्वतंत्र योजनासुद्धा आहेत, याच्यावर आपल्याला थोडीशी नजर ठेवावी लागणार आहे. बाकी अर्थव्यवस्था, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इकॉलॉजीवर असं काही त्यांनी वेगळा प्रश्न विचारला नाही आहे. फक्त आणि फक्त UPSCचा जो पॅटर्न आहे तोच रिपीट केलेला आहे. हे सगळे राज्य सोडून मला एक आश्चर्यकारक राज्य कळालं, ते अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशने काय केलेलं आहे की डिट्टो जशाच तसे UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते रिपीट केलेले आहेत. 2 प्रश्न मला सापडले, त्यांनी स्टेट स्पेसिफिक विचारले आहे. रोल ऑफ BSF सीमा सुरक्षा बल यांचं नॉर्थ ईस्टमध्ये शांती सुरक्षा ठेवण्यासाठी योगदान काय आहे, तो प्रश्न विचारला आहे. वेटलँड्स इन ब्रह्मपुत्रा व्हॅलीज, हा प्रश्न, हे 2 प्रश्न मला वाटते की पर्टिक्युलरली रिलेटेड टू नॉर्थ ईस्ट आहे. बाकीचे सर्वचे पेपर जे आहे 4ही GSचे पेपर त्यांनी फक्त आणि फक्त UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्यांनी रिपीट केलेले आहे. आता हे अरुणाचल प्रदेश छोटंसं राज्य आहे, त्यांच्याकडे कदाचित मनुष्यबळ नसेल, त्यांच्याकडे संसाधन नसेल नवीन पेपर सेट करण्यासाठी, क्वेश्चन्स वगैरे सेट करण्यासाठी. मात्र महाराष्ट्र मध्ये खूपच पुढं आहे, त्यामुळे त्यांनी जर मनुष्यबळ पुरेसं ठेवलं आणि पैसा पुरेसा पुरवला तर महाराष्ट्रातला हा जो पॅटर्न आहे मला वाटतं थोडासा उत्तर प्रदेशकडे जाईल किंवा त्याही पलीकडे जाऊन कम्प्लिटली हिमाचल प्रदेशचा पॅटर्नसुद्धा रिपीट होऊ शकतो. त्यामुळे MPSCचा अभ्यास जो आहे शुड नॉट बी इग्नोर्ड, इट शुड नॉट बी ब्लाइंड कॉपी ऑफ द UPSC स्टडी. तुम्हाला वेगळा अभ्यास जो आहे तो बराचसा करावा लागणार आहे, कारण हे बॅकग्राऊंड आहे असं. म्हणजे या प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारून झालेले आहेत, वेगळे पण आहे MPSCचं. तर हे प्रश्न पुढे सुद्धा येऊ शकतात असं मला वाटतं. नाव कमिंग टू कन्क्लुजन, आपल्या या सर्व चर्चेचा सार काय आहे की UPSCचा अभ्यास करून MPSCचा पेपर जो आहे तुम्ही बहुतांशी अटेम्प्ट करू शकताय. मात्र तुम्हाला ती जी काही लीड पाहिजे असते, जी तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये घेऊन जाईल, ती लीड मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी इतिहास, भूगोल आणि महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही प्रमुख योजना आहेत त्याच्यावर तुम्हाला बराच अभ्यास करावा लागणार आहे. तर ते फिल्टर्ड अभ्यास जर केला, म्हणजे UPSCचा जर तुम्ही आजपर्यंत अभ्यास करत होता किंवा MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने अभ्यास करत होता, तर तो जो मसाला आहे, तो जो फॅक्ट आहे, तो अभ्यास जर तुम्ही केलेला आहे त्याचा आता MPSC डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा वापर केला जाऊ शकतो. मात्र एक फिल्टर्ड अप्रोच आपल्याला अवलंब करावा लागणार आहे, कारण UPSCचा जशा तसा अभ्यास करून मी MPSCच्या पेपरला आता सामोरे जाऊ शकत नाही. फिल्टर्ड अप्रोच म्हणजे काय असावा की आजपर्यंत काय प्रश्न विचारले गेलेले आहेत, पुढं प्रश्न विचारायची कोणते प्रश्न विचारायची शक्यता आहे, हे आपल्याला थोडंसं बघावं लागणार आहे. त्याच्याशी संबंधित जे पुढचे लेक्चर्स आहेत ते आपण लवकरच रिलीज करणार आहोत. फिल्टर्ड अप्रोचमध्ये आपण पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या संबंधित इतिहासाचं वेगळेपण काय आहे, भौगोलिकदृष्ट्या वेगळेपण काय आहे, महाराष्ट्राचा समाज परिस्थिती वेगळी काय आहे, महाराष्ट्र सरकारच्या काही योजना आहेत ज्या खूप फेमस आहेत त्याच्यावर आपल्याला तयारी करावी लागणार आहे. ते आम्ही
तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.